नमस्कार, जय हिंद भावांनो. यारो मुंबई आर्मी रॅली भरती 2024 तर्फा यारो मुंबई आर्मी रॅली भरतीचा 4था दिवस होता. तर 1 डिसेंबरला यारो मुंबई आर्मी रॅली भरतीचं जे ग्राउंड आहे जीवदानी ग्राउंड विरार या ठिकाणी जे आज ग्राउंड झालं. तर आज भरती कशा प्रकारे झाली, एका बॅचमध्ये आज किती मुलं सोडले आणि एका बॅचमधून किती मुलांना घेतलं, एक्सिलेंटचे किती मुलं आज पास केले रनिंगमध्ये, सेकंड ग्रुपचे किती मुलं आज रनिंगमध्ये पास केले, त्याचबरोबर एक्सिलेंटसाठी काय टाइम देण्यात आला होता, त्याचबरोबर सेकंड ग्रुपसाठी काय टाइम देण्यात आला होता, त्याचबरोबर जे ग्राउंडच्या अंदरची प्रोसेस काय रनिंग काढल्यानंतर, त्याचबरोबर त्या ठिकाणी ग्राउंडच्या अंदर उंची किती घेतल्या जात आहे, छाती किती घेतल्या जात आहे, डॉक्युमेंट कोणकोणते लागत आहे ग्राउंडच्या अंदर, त्याचबरोबर नोटरी लागत आहे का बाबा, त्याचबरोबर कॅरेक्टर सर्टिफिकेट लागत आहे का, कागदपत्र कोणकोणते ग्राउंडच्या अंदर चेक केल्या जात आहे, त्याचबरोबर उंची छाती त्या ठिकाणी किती घेतल्या जात आहे. आणि मुलांनी आज काही चुका केल्या ज्या की तुम्हाला या ठिकाणी करायच्या नाही. तर मुलं या ठिकाणी कोणत्या चुका करत आहेत ज्यामुळे त्यांना डायरेक्ट घरी पाठवल्या जात आहे. तर संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे यारो मुंबई आर्मी रॅली भरती आज जे विद्यार्थी मित्रांनो 1 डिसेंबरला कशा प्रकारे झाली याबद्दल. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. जास्त करून यारो मुंबई आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. विद्यार्थी मित्रांनो, आज सर्वात जास्त मुलांनी कोणत्या चुका केल्या त्या सर्वात अगोदर मी तुम्हाला सांगून देतो. तर ज्या विद्यार्थ्यांचा ग्राउंड विद्यार्थी मित्रांनो आज 1 डिसेंबरला होता, तर ती मुलं जे रात्री जे विद्यार्थी मित्रांनो 30 नोव्हेंबरला रात्रीपासून ग्राउंडवर मुलं त्या ठिकाणी हजर होते रात्री 7 ते 8 वाजतापासून. म्हणजे सांगायचं एवढंच की ज्या विद्यार्थ्यांचा 1 डिसेंबरला ग्राउंड झालं तर ते मुलं जे 30 नोव्हेंबर पासूनच रात्रीपासूनच त्या ठिकाणी ग्राउंडवर जे त्या ठिकाणी थांबलेले होते मुलं. ठीक आहे, म्हणजे सांगायचं एवढंच की भरतीची जी प्रोसेस आहे 1 दिवस अगोदरपासून चालू झाली राहते. पण आज जे विद्यार्थी मित्रांनो सकाळी सकाळी काही मुलं आले तर त्यांना असं वाटलं की आपल्या हॉल तिकीटवर 1 डिसेंबर तारीख आहे. तर ते मुलं सकाळी 1 डिसेंबरला आले तर त्यांना डायरेक्ट आर्मीवाल्यांनी घरी पाठवून दिलं आणि त्यांचं जे विद्यार्थी मित्रांनो भरती झालेली होती. म्हणजे सांगायचं एवढंच की तुम्हाला जे 1 दिवस अगोदर या ठिकाणी पोहोचायचं आहे, ज्या दिवशी तुमचं ग्राउंड ची तारीख आहे तुमच्या हॉल तिकीटवर जे सुद्धा तारीख आहे तर त्या तारखेवर तुम्हाला जायचं आहे. तर तुम्हाला 1 दिवस अगोदर तुम्हाला जायचं आहे. ठीक आहे, आता ज्यांचं ग्राउंड जे 2 डिसेंबरला असेल तर त्या मुलांना 1 डिसेंबरला रात्री 7 ते 8 वाजतापासून रांगेमध्ये लागावं लागणार आहे. जीवदानी ग्राउंड मुंबई या ठिकाणी, ठीक आहे, विरार या ठिकाणी. ठीक आहे, म्हणजे सांगायचं एवढंच की आर्मीची जी प्रोसेस आहे 1 दिवस अगोदरपासून चालू झाली राहते. तर आज काही सकाळी मुलं आले होते भरतीवर, तर 1 डिसेंबरला ते सकाळी आले होते, त्यांच्या हॉल तिकीटवर 1 डिसेंबर तारीख होते, तर त्यांना डायरेक्ट घरी पाठवण्यात आलं. ठीक आहे, तर ह्या चूक आपल्याला करायच्या नाही आहे. तर काल सर्वात अगोदर जे रात्री 7-8 वाजतापासून मुलं रांगेमध्ये लागले होते आणि सर्वात अगोदर त्या ठिकाणी गेटच्या अंदर एंट्रीच्या वेळेस 3 डॉक्युमेंट चेक केले जात आहे. त्याचबरोबर आधार कार्ड झालं, हॉल तिकीट झालं आणि नोटरी झालं. तर ह्या 3 डॉक्युमेंटवर मुलांना ग्राउंडच्या अंदर एंट्री दिला जात आहे. आणि ज्यांनी नोटरी नेली नाही, ॲफिडेविट नोटरी नेली नाही, तर त्यांना डायरेक्ट घरी पाठवल्या जाते. आणि त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो नोटरीवाला सुद्धा एक जण आहे त्या ठिकाणी, ग्राउंड पाशीच एक नोटरीवाला वकील सुद्धा राहते त्या ठिकाणी. ठीक आहे, तर ज्यांनी नोटरी केली नसेल तर तुम्ही जर आता मुंबईमध्ये असाल तर तिथून तुम्ही नोटरी करू शकता त्याच्याजवळून, त्या ग्राउंडवर तर तो वकील राहते रात्री. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात अगोदर विद्यार्थ्यांना ह्या 3 डॉक्युमेंटवर जे ग्राउंडच्या अंदर एंट्री दिली आणि ग्राउंडच्या अंदर एंट्री दिल्यानंतर मुलांना फक्त आर्मीवाले त्या ठिकाणी बसून ठेवून राहिले. बसून ठेवल्यानंतर त्या ठिकाणी फक्त जे विद्यार्थी मित्रांनो मुलांना आर्मीवाले काही सूचना देत आहे त्या ठिकाणी, मोटिवेट करत आर्मीवाले. ठीक आहे, तर हे सर्व माहिती त्यांना देतात आणि म्हणजे मारत वगैरे काही नाही, ते आर्मीवाले चांगलं त्या ठिकाणी मुलांना मोटिवेट करत आहे. आणि हे सर्व झाल्यानंतर त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो एक बॅच त्या ठिकाणी 100 मुलांची जे केल्या जातात आणि सर्वात अगोदर ज्या हॉल तिकीट त्या ठिकाणी स्कॅन केल्या जातात. सर्वांच्या हॉल तिकीट स्कॅन होणार आहे. ठीक आहे, तर हॉल तिकीट स्कॅन केल्यानंतर 100 मुलांची बॅच त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो ट्रॅकच्या अंदर त्या ठिकाणी नेलं जातं आणि त्या 100 मुलांना पूर्ण माहिती त्या ठिकाणी आर्मीवाले देतात की आपल्याला कसं दौडायचं आहे, कसं धावायचं आहे, कशा प्रकारे आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. तर ते सर्व सूचना त्या ठिकाणी देतात आर्मीवाले. त्यानंतर जे 100 मुलं ट्रॅकवर त्या ठिकाणी नेत आहे, 10-10च्या रांगेत त्या ठिकाणी मुलं त्या ठिकाणी बसवले जात आहे. 10 रांगा त्या ठिकाणी बसवल्या जातात 10-10. तर 100 मुले आज एका बॅचमध्ये त्यांनी सोडले. तर 100 मुले आज सोडले आणि 100 पैकी जे विद्यार्थी मित्रांनो एका बॅचमध्ये त्यांनी जे 50 मुलं घेतले, ज्यामध्ये ॲक्सिलेंटचे 23 मुलं होते आणि बाकी सेकंड ग्रुपचे घेतले. आणि एक अशी बॅच होती त्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो 100 मुले सोडले त्या बॅचमध्ये आणि 100 पैकी जे 60 मुलं त्या बॅचमध्ये घेतले, ज्यामध्ये ॲक्सिलेंटचे 28 मुलं होते आणि बाकी सेकंड ग्रुपचे त्यामध्ये घेतले. तर आज 1600 मीटर रनिंगसाठी तो टाइम देण्यात आला होता. ॲक्सिलेंटसाठी तो टाइम देण्यात आला होता 5 मिनिट 30 सेकंडपर्यंत पूर्ण टाइम देण्यात आला होता. 5 मिनिट 30 सेकंडपर्यंत जेवढे पण मुलं आहेत तेवढे त्यांना घेऊन घेतलं
आणि 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत जे सेकंड ग्रुपसाठी टायमिंग देण्यात आला. तर पूर्ण टाईम या ठिकाणी देण्यात आला होता. आणि नंतरची जी बॅच होती ज्यामध्ये 60 जण घेतले, तर त्या बॅचमध्ये जे ॲक्सिलेंटसाठी 5 मिनिट 30 सेकंडपर्यंत टाईम देण्यात आला होता आणि सेकंड ग्रुपसाठी 5 मिनिट 50 सेकंडपर्यंत टायमिंग देण्यात आला होता. तर टायमिंग या ठिकाणी पूर्ण दिल्या जात आहे, 5 मिनिट 50 सेकंडपर्यंत सुद्धा दिल्या जात आहे काही काही बॅचमध्ये. तर चांगले मुलं या ठिकाणी घेतल्या जात आहे. ठीक आहे. तर रनिंग झाल्यानंतर त्या ठिकाणी मुलांना त्या ठिकाणी बसून ठेवलं जात आहे. जे मुलं रनिंगमध्ये कटले त्यांना त्या बाल्टीमध्ये हात बुडवायला लावत आहे आणि त्यांना जे तिथून बाहेर केलं जातं. आणि ज्या मुलांनी रनिंग काढली त्या मुलांना ग्राउंडवर बसून ठेवलं जातं आणि त्यांच्या आणखीन त्या ठिकाणी प्रोसेस होत आहे. तर ज्यांनी रनिंग काढली त्यांच्या हातावर सर्वात अगोदर या ठिकाणी शिक्का दिला जात आहे. ज्यांना ॲक्सिलेंटमध्ये रनिंग काढली त्यांच्या हातावर ॲक्सिलेंटचा शिक्का, ज्याने सेकंड ग्रुपमध्ये रनिंग काढली त्यांच्या हातावर सेकंड ग्रुपचा शिक्का या ठिकाणी दिला जात आहे. ठीक आहे. तर हे सर्व झाल्यानंतर आर्मीवाले एक फॉर्म लिहून घेतला जात आहे मुलांपासून. ते फॉर्म लिहून घेऊन राहिले मुलांपासून ज्यांनी रनिंग काढली त्यांच्यापासून. तर तो नॉर्मल फॉर्म आपलं पूर्ण त्या ठिकाणी माहिती टाकायला लागते त्या फॉर्मवर. त्याचबरोबर जे फोटो वगैरे त्या फॉर्मवर आपल्याला चिपकावं लागते. ठीक आहे. तर हे सर्व पर्सनल माहिती आपल्याला त्या फॉर्मवर लिहायची. आणि हे सर्व झाल्यानंतर तिथून ज्या विद्यार्थी मित्रांनो मुलांना त्या ठिकाणी लॉंग जम्प पाशी नेलं जात आहे. तर सर्वात लॉंग जम्प त्या ठिकाणी घेतला जात आहे, झिगझॅग घेतला जात आहे. आणि हे झाल्यानंतर 10 पुलअप्स घेतल्या जात आहे. 10 पुलअप्स जर तुम्ही काढले तर तुम्हाला 40 गुण भेटणार आहे. ठीक आहे. तर 10 पुलअप्स झाल्यानंतर त्या ठिकाणी आणखीन मुलांची त्या ठिकाणी बसून ठेवलं जात आहे. मुलांना आणखीन त्यांची प्रोसेस होत आहे. तर उंची त्या ठिकाणी मुलांची घेतली जात आहे. तर उंची या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो 168 सेंटीमीटर पूर्ण उंची त्या ठिकाणी घेतल्या जात आहे. छाती 77 सेंटीमीटर आणि फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. तर काय काय मुलं जे ॲक्सिलेंटमध्ये रनिंग काढून किंवा सेकंड ग्रुपमध्ये रनिंग काढून सुद्धा उंचीमध्ये कटत आहे, छातीमध्ये कटत आहे. ठीक आहे. तर 168 सेंटीमीटर पूर्ण त्या ठिकाणी हाईट लागत आहे. हाईट आणि छाती झाल्यानंतर त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस होत आहे. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला कोणकोणते डॉक्युमेंट लागते तर पहा, 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, टीसी त्याला शाळा सोडल्यात दाखला आपण म्हणतो. शाळा सोडल्यात दाखला जर नसेल तर कॉलेजमधलं बोनाफाईड न्या, कास्ट सर्टिफिकेट न्यायचा, डोमिसाईल तुम्हाला सोबत न्यायचा आहे, अनमॅरिड सर्टिफिकेट सोबत न्यायचा आहे, त्याचबरोबर कॅरेक्टर सर्टिफिकेट न्यायचा, पोलीस स्टेशनमधलं आधार कार्ड सोबत न्यायचं आणि 50 फोटो सोबत न्या. जर तुमची रनिंग निघत असेल तर 50 फोटो नाही, ज्या दिवशी रनिंग काढली त्या दिवशी 25 फोटो लागते आणि मेडिकलच्या दिवशी 25 फोटो लागते. त्याचबरोबर जे आपल्याला जे या ठिकाणी सरपंचाचा रहिवासी दाखला सोबत न्यायचा आहे, पोलीस पाटलाचा रहिवासी दाखला न्यायचा आहे. तर हे जे मी तुम्हाला कागदपत्र सांगितले हे पूर्ण ओरिजिनल डॉक्युमेंट पाहिजे आणि प्रत्येकाचे एक एक झेरॉक्स लागते. आर्मीवाले ओरिजिनल डॉक्युमेंट सुद्धा चेक करत आणि एक एक झेरॉक्स सुद्धा मुलांपासून घेतल्या जात आहे. आणि सर्वात मेन इम्पॉर्टंट जे डॉक्युमेंट या ठिकाणी लागत आहे नोटरी, त्याला ॲफिडेविट सुद्धा म्हटलं जातं आपण. तर नोटरी या ठिकाणी खूप इम्पॉर्टंट आहे. नोटरी सुद्धा चेक केल्या जात आहे. तर नोटरी तुम्हाला कायच्यावर करायचे ज्यांना माहीत नसेल तर येणाऱ्या दिवसामध्ये ज्यांचं सुद्धा ग्राउंड असेल तर स्क्रीनवर तुम्ही बघू शकता हा फॉर्म जे तुमच्याजवळ आहे. जेव्हा तुम्ही आर्मीचा फॉर्म भरला तेव्हा तुम्हाला सायबर कॅफेवाल्याने दिला होता. तर हा फॉर्म घेऊन तुम्हाला जायचा वकिलाच्या घरी आणि त्याला म्हणायचं की मला नोटरी करून दे. तर तो नोटरी करून देते. 100 रुपयातच नोटरी करून भेटते. ठीक आहे. 100 रुपयातच नोटरी करून भेटते आणि नोटरी आपल्या जिल्ह्यामध्ये करा. ठीक आहे. बाकी तुम्ही मुंबईमध्ये केली तर काही प्रॉब्लेम येत नाही, पण सर्वात बेस्ट राहणार आपल्या जिल्ह्यामध्ये करा. जर आपल्या जिल्ह्यामध्ये जर केली नसेल किंवा मुंबईमध्ये जर तुम्ही असाल तर तिथे केली चालते. तिथं वकील आहे. ज्या ठिकाणी ग्राउंड चालू आहे ना जीवदानी ग्राउंड विरार या ठिकाणी तिथं वकील आहे. तर तो 120 की किती रुपयात तर नोटरी देऊन आला करून तिथे केली तरी चालते. ठीक आहे. तर आतापासून ज्यांनी सुद्धा नोटरी केली नसेल नोटरी करून घ्या. 100 रुपयातच भेटते करून. ठीक आहे. जास्त जर वकिलांमधलं त्याच्याजवळ करायचे नाही. ठीक आहे. ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. आता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे यारो मुंबई आर्मी रॅली भरतीबद्दल. तर आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.